बिझनेस शेअरिंग आणि नेटवर्किंगचा कुठेतरी प्लॅटफॉर्म डेव्हलप व्हावा. त्यामुळे आम्ही 14 लोकांनी ठरवलं की आपण असं एक बिझनेस फोरम तयार करू. मला खूप आनंद होतो की आज आमच्या जवळपास 14 ब्रांचेस आहेत, 2200पेक्षा जास्ती मेंबर्स आहेत, 200 वुमन विंग आहेत. वुमन विंगमधल्या पण महिला ह्या प्रामुख्याने उद्योग करणाऱ्या अशा महिला आहेत. हे सर्व लोक या एक्झिबिशनसाठी सक्रिय आहेत. मला सांगायला आनंद वाटेल की आमच्यामध्ये जवळपास नोंद असलेल्या साधारण 17 प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज झाल्या. आजपर्यंत साधारण 20,000 करोडचा टर्नओव्हर झाला. आमच्यामध्ये उलाढाल झाली. आम्हाला गव्हर्नमेंटची खूप मराठा समाजाला उद्योग बढतीसाठी गव्हर्नमेंटची खूप मदती आहेत. सारथी संस्था आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे. यातनं बऱ्याचशा स्कीम होतात. मोदी गव्हर्नमेंटचा खूप सपोर्ट आहे. पण एकट्या गव्हर्नमेंटच्या सपोर्टने सर्व शक्य होणार नाही. त्यासाठी एक इकोसिस्टीम डेव्हलप करावं लागेल. सर्व समाजांना एकत्र येऊन बिझनेस फॉर्मेशन करावं लागेल. आणि आता आपल्या ह्या बिझनेस एक्सपोचा जो हेतू आहे की मराठा कम्युनिटी, बिझनेस कम्युनिटी हा जगामध्ये ठसा उमटवायचा आहे. त्याचबरोबर सर्व स्टॉल होल्डर्स यांना आपला बिझनेस कसा वाढवता येईल यासाठी या एक्सपोमध्ये वेगवेगळे आपण सेमिनार्स पण ठेवलेले आहेत. जरी स्टॉल्स फक्त मराठा लोकांसाठी असले तरी आपण बाकी सर्व कम्युनिटीमधून सुद्धा या एक्सपोला सर्वांना आमंत्रित केलेलं आहे. गेले 6 महिने सर्वांनी जी अथक मेहनत केली आणि सर्व स्टॉल होल्डर्स यांनी गेले 4 दिवस इथे रात्रंदिवस जागून आपापले स्टॉल सजवण्यात खूप मेहनत घेतलेली आहे. त्या सर्वांचंही धन्यवाद. या संघटनेच्या स्थापनेमागे जो हेतू होता त्या हेतूमध्ये साहेब ज्या वेळेला मराठा समाजाचे मूक मोर्चे निघाले त्या मूक मोर्चाच्या वेळेला आम्ही असं काही व्यावसायिकांनी ठरवलं की हे आपण नोकऱ्या देणारे न होता आपण काहीतरी नोकऱ्या देणारे व्हावे नोकऱ्या मागण्यापेक्षा. त्या दृष्टीनं आम्ही एक संघटना स्थापन केली. ज्या संघटनेमधून मराठा समाजामध्ये जो का अनरेस्ट निर्माण झाला आहे तो अनरेस्ट कमी करता येईल आणि आपण त्यांना उद्योजकतेकडे कसं नेता येईल ह्या विधायक हेतूने आम्ही या संघटनेची स्थापना केली. ह्या संघटनेमध्ये कुठल्याही इतर जातीबद्दल, इतर धर्माबद्दल कुठलीही स्पर्धा नाही. साहेब मी आज अजून एक स्टेजवर सांगू शकतो की माझे यासारखे आमच्या प्रत्येक व्यावसायिकांचे इतर समाजातले, इतर जातीतले, इतर धर्मातले पण आमचे भागीदार आहेत. असं नाही की आम्ही मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन नाही म्हणून फक्त आम्ही मराठ्याबरोबर व्यवहार करू, मराठ्याबरोबर व्यवसाय करू. आम्ही असं कुठलंही दुजाभाव किंवा कुठलंही अशी तेढ निर्माण आम्ही करत नाही. आजचा कार्यक्रम हा मला असं वाटतं मराठा समाजातील उद्योजकांच्या सर्वांगीण विकासासाठीचं एक सर्वोत्तम व्यासपीठ म्हणायला पाहिजे. आणि आपल्या समाजाला व्यावसायिक दृष्टिकोनातनं, आर्थिक प्रगतीच्या दृष्टीनं मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणून यांनी विचार केला की आपण असं एखादं व्यासपीठाची निर्मिती करावी ज्याच्या माध्यमातून समाजाला एक वेगळी दिशा देता येईल, समाजाच्या प्रगतीचा आणि उन्नतीचा या निमित्तानं विचार होईल असा विचार या मंडळींनी केला आणि MEAची स्थापना केली. आणि पाहता पाहता केवळ या 14-15 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 2200 उद्योजक असलेली, सभासद असलेली ही संस्था झाली. ही मला असं वाटतं खूप कौतुकास्पद बाब आहे. त्यामुळे मी तुमचं सगळ्यांचं मनापासून करता अभिनंदन करेन. MEAसारखी मराठा समाजातील उद्योजकांना ही बळ देणारी आपली संस्था 2200 सभासदांपर्यंत पोहोचली आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये ही संस्था महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवरती सुद्धा, देशात विदेशातसुद्धा त्याचा विस्तार होईल आणि आपल्या भावी पिढ्यांसाठी उद्योगाचा एक मोठा आधार या निमित्तानं आपण बनाल हा विश्वास वाटतो. MEAने आज या ठिकाणी कम्युनिटी बेस्ड बिझनेस प्लॅटफॉर्म आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. मला असं वाटतं की या माध्यमातून कम्युनिटी बॉन्डिंग निर्माण होईल, सोशल हार्मनी मजबूत होईल आणि त्यातूनच नेशन बिल्डिंगचा उद्देश आपल्या सगळ्यांना साध्य करता येईल. म्हणून मला एवढंच वाटतं की समाजाच्या प्रगतीचा आणि उन्नतीचा विचार या राष्ट्र उभारणीचा मुद्दासुद्धा निश्चितपणे आपण त्याच्यामध्ये काम करणार आहात. मी सर्वप्रथम MEAचे मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी आज पुण्यामध्ये हा एक्सपो या ठिकाणी आपल्या सर्वांकरता एक खुलं दालन तयार केलं ज्यातनं व्यावसायिक आणि मोठ्या प्रमाणात उद्योग तयार व्हावेत, तरुणांना रोजगार मिळावा आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाचा एक संघटित व्यवसाय, व्यापार
तयार करून आपल्या देशाला विकसित भारताच्या संकल्पाला जोडायचं असा एक उत्कृष्ट एक्सप्रो मराठा समाजाच्या सर्व व्यावसायिकांनी आणि खास करून यांनी तयार केलेलं आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. राज्याच्या लोकसंख्येच्या 35% एवढ्या असलेल्या या समाजातून उद्योजकांचं प्रमाण मात्र फारच नगण्य आहे. व्यवसाय करताना कालानुरूप जो बदल अपेक्षित होता तो झाला नसल्यामुळे व्यापार उद्योजक समाज म्हणून मराठा समाजाची ओळख निर्माण होऊ शकली नाही. अर्थकारणाविषयी योग्य मार्गदर्शनाचा अभाव होता. मूळच्या स्वाभिमानी वृत्तीमुळे धंद्यासाठी लागणारं भांडवल कर्ज काढून उभं करण्याची मानसिकता नव्हती. त्यामुळे भरीव प्रमाणात नवे उद्योजक तयार होऊ शकले नाहीत. त्यात या नव्या शतकात तंत्रज्ञान बदललं. माहिती संधीची देवाणघेवाण पद्धत बदलली, संवादाची माध्यमं बदलली, व्यवसाय करण्याची पद्धत बदलली. त्यात आधुनिकता आली. जग खूपच छोटं झालं. स्पर्धा तीव्र झाली. याचाच अर्थ मराठा उद्योजकांसमोरची आव्हानं आणखीनच वाढली. या नव्या युगात केवळ आपल्या समाजातील विश्वासार्हतेचा उपयोग करून ज्ञान, संधी आणि नेटवर्क उभे करणे ही काळाची गरज बनली आहे. यालाच आम्ही एम कनेक्ट अर्थात मराठा कनेक्ट असं म्हणतो. म्हणजेच मराठा समाजातील व्यावसायिकांनी एकत्र यावे, आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा उपयोग उद्योजकांना करून द्यावा, उद्योग क्षेत्रातील विविध संधींचा अभ्यास करावा, कौशल्य आत्मसात करावीत. अशा प्रकारचं हे नेटवर्क उभं करण्यासाठीच 2014 साली मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशनची स्थापना पुणे येथे करण्यात आली. मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशन अर्थात MEA ची वैशिष्ट्ये. देशाच्या विकासासाठी उद्योगधंद्यांचा विकास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी उद्योजकता वाढीस लागावी यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. मराठा समाजाची ओळख उद्योजक समुदाय अर्थात बिझनेस कम्युनिटी अशी व्हावी. आपल्या समाजातील व्यावसायिकांनी एकत्र येऊन माहितीची आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठीचे व्यासपीठ उभं करावे. आपल्या समाजामध्ये बिझनेस एन्व्हायरमेंट तसेच ॲटिट्यूड निर्माण करायचा. मराठा उद्योजकांची मानसिकता बदलायची. नव्या ज्ञानसाधनांचा उपयोग करून घ्यायला मदत करायची. एकमेकांशी संपर्क वाढवायचा आणि त्यातून नव्या संधींची निर्मिती करायची. मराठा उद्योजकांचे कुटुंब तयार करून एकमेकांप्रती विश्वासार्ह वातावरण तयार करायचं. व्यावसायिक अडचणीत एकमेकांना सहाय्य करायचं. तज्ज्ञ आणि अनुभवी व्यवसाय सल्लागारांमार्फत विविध विषयांवर मार्गदर्शन घ्यायचं. आवश्यकतेनुसार व्यावसायिक सल्ला उपलब्ध करून द्यायचा. व्यवसायासाठी भांडवल उभारणीसाठी प्रयत्न आणि सहाय्य करायचं, त्यासाठीचं मार्गदर्शन करायचं. समान हितसंबंध असणाऱ्या व्यावसायिकांना एकत्र आणत त्यांची व्यावसायिक ताकद वाढवायची. नोकरी करणाऱ्यांपेक्षा ते देणारे नवउद्योजक तयार करायचे. त्यासाठी नव्या व्यावसायिक संधी उपलब्ध करून द्यायच्या आणि त्यासाठी मार्गदर्शन करायचं. MEAचा विचार करताना इथं काही गोष्टी स्पष्ट कराव्या लागतील. मराठा समुदायासाठीचं हे बिझनेस नेटवर्किंगचं व्यासपीठ आहे. संपूर्णपणे बिगर राजकीय असं हे व्यासपीठ आहे. याद्वारे कोणतीही सामाजिक तेढ किंवा व्यावसायिक स्पर्धा निर्माण करण्यासाठी या संस्थेची स्थापना झालेली नाही. उलट इतर समुदायातील चांगल्या गोष्टी स्वीकारून त्यांचा आपल्या विकासासाठी उपयोग करून घेण्यासाठी ही संस्था नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी MEAने विविध मान्यवरांची व्याख्यानं आयोजित केली आहेत. त्याचबरोबर सदस्यांचं गेट टुगेदर, स्पोर्ट्स इव्हेंट्स, व्यावसायिक प्रदर्शन, स्टडी टूर्स असे अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत. अवघ्या 14 सदस्याहून सुरुवात झालेल्या या संस्थेचे आज 2200हून अधिक सभासद आहेत. त्यात महिला सदस्यांची संख्या 250 पेक्षा जास्त आहे. आज आपली संस्था पुणे, PCMC, नाशिक, बुलढाणा, लातूर, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, कराड, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या चॅप्टर्समध्ये कार्यरत. त्यामध्ये स्लायडिंग विंडो, UPVC, स्लायडिंग विंडो, डोअर्स, पार्टिशन इतर प्रकारचे साहित्य मी इथे डिस्प्ले केलेले आहेत. त्यामध्ये वास्तविक पाहता सगळ्यात महत्त्वाचं दगडी तुळशी वृंदावनाचं आकर्षण ठरत आहे. त्यामध्ये भारतातले, महाराष्ट्रातले, मराठवाड्यामधले सर्व लोक येऊन भेट देतात. त्यामुळं आमचा आनंद द्विगुणित होत आहे. आज जे इथं मराठा एंटरप्रेन्योर्स एक्झिबिशन जे झालेलं आहे चालू, खरंच खूप सुंदर इथलं नियोजन आहे. आणि माझा जो फूड कोर्ट इथं स्टॉल लावलेला आहे आणि चांगला प्रतिसाद भेटलेला आहे.
असेच उपक्रम कायम चालू राहावे अशी इच्छा आहे. कारण आमची ही टेस्ट बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचतात. आत्ता पाहिलं मी बऱ्याच लांबून लांबून लोक आलेले आहेत, अहिल्यानगरवरून आलेले, काही मुंबईवरून आलेले आहेत. असेच उपक्रम कायम चालू राहिले तर आमचं ही जे टेस्ट आहे अख्ख्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचत जावे आणि मराठी उद्योजकांना एक मोटिवेशन मिळावं म्हणून हे असे कार्यक्रम चालू राहिले पाहिजे. आणि मराठा उद्योजक कुठेही कमी नाही हे या कार्यक्रमातून दिसून येत आहे. एक्सपो नक्कीच खूप चांगल्या प्रकारे आयोजन झालेलं आहे आणि भरपूर सारे लोक आलेले आहेत आणि फुटफॉल खूप मोठा आहे. ह्यावेळी खरंच हे इंटरनॅशनल लेवलचं झालं आहे असं दिसून येत आहे आणि ऑल विशेस टू MEA आणि थँक्यू फॉर दॅट वन. आम्हालाही खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. आम्ही फर्स्ट टाईमच अशा कुठल्या एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आहे आणि आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला आहे. त्याचा अर्थ सगळ्यांनाच मिळालेला आहे. मराठा एंटरप्रेन्योरशिप असोसिएशन MEA आज शुक्रवार आहे, पण मी एवढी अफाट गर्दी बघतोय की खरंच आनंद होतोय. आणि मला खरंच माहीत नव्हतं की मराठा कम्युनिटीमध्ये एवढे मोठे मोठे बिझनेसमन आहेत. सगळ्यांना बिझनेसच्या संध्या आहेत. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन हा MEAचा एक्सपो सगळ्यांसाठी ॲक्च्युली सगळ्यांसाठी हा ओपन आहे, त्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. मी तर लाभ घेतच आहे. धन्यवाद. This is a very nice experience being in this expo. People are very enthusiastically inquiring about many things. Like we are here from the Bharati Vidyapit and displaying various institutes and various courses what we are offering. So enthusiastically many people have come and they have inquired for various courses, and even many other kind of people who are not actively wanted to engage with the education, but then they wanted some licensing kind of thing. Those people are also coming to our stall. Like some certification, professional certification courses people are running, so those kind of people are also coming, and very active participation we are seeing from the people, and we are thank you very much. We thank organizers for organizing such an active event where we also have an opportunity to display or the showcase our institute. Thank you very much. नमस्कार. आज खूप छान असा अनुभव या ठिकाणी आला. खूप सारे मराठा उद्योजक आणि उद्योग या क्षेत्रावर प्रेम करणारी हजारोंच्या संख्येनं तरुण मुलं, उद्योजक, व्यावसायिक यामध्ये सकाळपासूनच आपल्याला या सगळ्या स्टॉलला भेट देताना दिसत आहेत. खूप असं मंगलमय असं वातावरण आहे आणि आम्ही KJ ग्रुप आणि KJ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या वतीनं याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आज आमच्या स्टॉलवरती अनेक लोकांनी आमच्या शैक्षणिक संस्थांबद्दल, आमच्या व्यवसायाबद्दल, आमच्या विविध क्षेत्रामध्ये असणाऱ्या कामाबद्दलची माहिती घेतली आणि खूप असा चांगला प्रतिसाद आज आम्हाला दिलेला आहे आणि आम्ही खूप उत्साहित झालेलो आहे यामुळं की इथून पुढं मराठा समाजाला एक चांगलं व्यावसायिक संधी निर्माण होणार आहे. त्याची एक चांगली रिॲक्शन, चांगली प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्हाला दिसून येईल. एक्सपो 2026 खरं तर मी अतिशय आभार मानतो MEAचं. फार मोठं 500 उद्योजकांना, मराठी उद्योजकांना एकत्र आणण्याचं काम या संस्थेनं केलेलं आहे. या ठिकाणी अनेकांच्या उद्योग व्यवसायाला चालना मिळावी यासाठी खरं तर 3 दिवसाचं एक्झिबिशन या ठिकाणी पुण्यामध्ये अतिशय भव्य दिव्य प्रशस्त वातावरणात या ठिकाणी ॲग्रिकल्चरच्या या भागामध्ये होतं आहे. मी एक्सपो 2020ला खूप खूप शुभेच्छा देतो. नवीन टेक्नॉलॉजी अपडेट आपल्याला बघायला मिळतात आणि सर्व प्रकारचे व्हरायटी असल्यामुळं सर्वांना माहिती मिळते की प्रोडक्ट कसा आहे, काय नवीन टेक्नॉलॉजी काय अपडेट झालेले आहेत. तर छान नियोजन केलेलं आहे. इथून पुढं पण असंच नियोजन करावं. आणि आम्ही आता इथं सनगाड एलिव्हेटर ही जी आपली लिफ्टची कंपनी आहे, पुण्यामध्ये नामांकित कंपनी आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि ऑल महाराष्ट्र आणि ऑल इंडियामध्ये आपला प्रोडक्ट छान आहे. क्वालिटी, सर्विस सर्व व्यवस्थित आहे. तर इथून पुढं पण एक्सपोने असेच एक्झिबिशन ठेवत जावे ही आमच्याकडून अपेक्षा आहे.